नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे. कारण की राज्य शासनाकडून शाळा व विद्यार्थ्यांसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शाळा व शिक्षकांना बंधनकारक केलेले आहे. तर पाहूया सविस्तर. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूया. आरटीईच्या प्रवेशासाठी शाळांची 18 मार्चपर्यंत होणार नोंदणी. सरकारी व अनुदानित शाळा आरटीईच्या कक्षेत, तर खाजगी इंग्रजी शाळांना वगळण्याची शक्यता. पाहूयात. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% आरक्षित जागांवर आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जात होता. मात्र आता सरकारी व अनुदानित शाळांना आरटीईच्या कक्षेत आणले आहे. सरकारी व अनुदानित शाळेच्या जवळील खाजगी शाळांमध्ये आता आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही. तर जिल्ह्यातील पात्र शाळांची नोंदणी दिनांक 6 मार्च ते 18 मार्चपर्यंत करावी लागणार आहे. शाळांची होणार नोंदणी. सन 2024-25 या वर्षाची आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येणार असून जिल्ह्यात 25% प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची नोंदणी दिनांक 6 मार्च ते 18 मार्च 2024 पर्यंत करण्यात यावी. तसेच 25% प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. तर आरटीईच्या शाळांची संख्या वाढणार. जिल्ह्यातील सरकारी व अनुदानित शाळांना आरटीईच्या कक्षेत आणल्याने शाळांची संख्या वाढणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. त्यातच खाजगी शाळांची संख्या मात्र घटणार आहे. त्यातच राज्य सरकारच्या निर्णयामुळे पालकांना आपल्या पाल्यांना सरकारी शाळेत प्रवेश घ्यावा लागणार असल्याने पालकांचा हिरमोड झाला आहे. तर 100% शाळांच्या नोंदणीची जबाबदारी शिक्षण विभागाची. जळगाव जिल्ह्यातील सर्व पात्र शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावे. जिल्ह्यातील आरटीई अंतर्गत पात्र असलेल्या शाळांचे 100% रजिस्ट्रेशन पूर्ण करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत.